ऐतिहासिक मैदान, ऐतिहासिक सभा आणि जी लोक इतिहास रचतात असे दोन राजकारणातले महानायक एका मंचावर असणार आहेत आणि यामुळेच शिवतीर्थावर होणारी महायुती सभा याची सर्वांना आतुरतेने प्रतीक्षा आहे। यावर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत मनसेचे नेते बाळा नांदगावकर साहेब। नांदगावकर साहेब, ऐतिहासिक सभा आहे आणि ही सभा येणारा इतिहास किंवा येणारा भविष्य घडवू शकतं। मला आजही आठवतं ह्याच शिवाजी पार्क मैदान आणि सन्मान्य अटल बिहारी वाजपेयी साहेब, सन्मान्य लालकृष्ण अडवाणी साहेब आणि बाळासाहेब त्यांच्या सभा पाहिलेल्या आहेत। कारण या मैदानामध्ये एवढ्या मोठ्या दिग्गज लोकांच्या सभा झालेल्या आहेत आणि आज सुद्धा असाच एक ऐतिहासिक क्षण आलेला आहे, ज्या ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार होणार आहोत आणि ते सन्मान्य पंतप्रधान, लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राज ठाकरे साहेब असे दोन दिग्गज नेते एकत्र येऊन आज आम्हाला संपूर्ण देशाला आणि महाराष्ट्राला मार्गदर्शन करण्यात आणि ही एक आठवण आहे जेणेकरून माणूस कधीही आयुष्यामध्ये ह्या जन्मी तर विसरू शकत नाही अशा प्रकारची आठवण आहे। कारण दोन्ही प्रचंड लोकप्रिय असणारे नेते आहेत आणि लोकांना विचार देणारे नेते आहेत आणि शिवाय विकासाचा ध्यास घेतलेले नेते आहेत आणि म्हणून ते दोघे एकत्र येतात। हे एक 12 वर्षांनंतरचा हा योग जुळतोय, ज्या वेळेला मोदी यांच्या विरुद्ध सेक्युलर नाहीत, ज्यांच्या विरुद्ध गोधरा हा सगळा इतिहास जो आपण पाहिला त्याला दाखवत ते मुस्लिमांच्या विरुद्ध आहेत, ते सगळ्यांना सोबत घेऊन जात नाहीत, सद्भावना यात्रा त्यांना याला पुसण्यासाठी काढावे लागले। त्यावेळेला राज ठाकरेंनी त्यांची साथ दिली होती। 12 वर्ष झाली, 12 वर्षानंतर एकाच मंचावर ते येणार आहेत। खरा नियतीचा खेळ असावा। नियतीने कदाचित हे दोन जवळच्या सहकार्यांना, मित्रांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला असावा आणि त्याचा निश्चितपणे आम्हाला आनंद आहे। दोन हिंदुत्ववादी मंडळी एकत्र आज येत आहेत। खरं पाहता त्याचा केवढा मोठा आनंद आज देशातील लोकांना होत असेल आणि म्हणूनच कदाचित 12 वर्षांनी एवढी सगळं गोष्टी घडून गेल्या। त्याच्यानंतर 12 वर्षांनी वेळेप्रसंगी राज ठाकरेंनी मोदी साहेबांवरती टीकाही केली, पण जे चांगली गोष्ट झाल्या त्याच्या चांगल्या गोष्टींचं त्यांनी कौतुकही केलेलं आहे आणि अशा वेळेला दोघं दिग्गज जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला तर परवडत असेल। आक्षेप घेत आहेत किंवा तुमच्यावर टीका करतायत की पैसे घेऊन पाठिंबा दिला गेला। आज राज ठाकरे जे बोलतायत किंवा जे दिसतात त्यांच्यासोबत मजबुरी आहे म्हणून त्यांना पाठिंबा। आता आरोप करणाऱ्यांना काय जाते, एवढे वर्ष तुम्ही ज्यावेळेला सोबत होतात त्यावेळेला आम्ही नाही असे कधी आरोप केले। आम्हाला जे चांगलं दिसतं ते चांगलं बोलतो, वाईट दिसतं ते वाईट बोलतो, त्याला आरोप करायला काय जाते। पण मला एक नक्की माहिती आहे, राज ठाकरे परखड विचारांचे आहेत, स्पष्ट विचारांचे आहेत, जी भूमिका आहे ती ठाम मांडणारे भूमिका मांडणारे नेते आहेत आणि इतिहासाला बदल करू शकतात, बदल घडवू शकतात असे ते नेते आहेत। कारण त्यांनी कधीही आपल्या विचारांशी तडजोड केली नाही आणि आपले विचार बाजूला ठेवून कधी सरेंडर झाले नाही। पण भविष्यही या सभेनंतर एक वेगळं असेल महाराष्ट्रातलं। मी तुमचं आणि भाजप किंवा महायुती तुमचं सामील होणं विधानसभा निवडणुकी 2-3 महिन्याच्या तोंडावर 3 महिन्यावरच होणार आहेत, तर त्याला पाहता आजची सभा भविष्यातल्या युतीची नांदी असेल। काळाच्या पडद्याआड काय दडले त्याची मला माहिती नाही, पण कदाचित चांगलं घडू शकेल। आपण नेहमी सकारात्मक विचार करणारे लोक आहोत आणि सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांनी नेहमीच चांगला विचार करून पुढे जायला पाहिजे की जेणेकरून चांगलं घडेल। जर चांगलं ते घडलं तर निश्चित ते देशाच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी चांगलं होईल। कदाचित महाराष्ट्रात असेल तर मराठी माणसासाठी सुद्धा चांगलं होईल असं मला खात्री आहे पूर्ण। आणि ह्या सभेमुळं मुंबईतलं वातावरण बदलेल? बिलकुल बदलणार। त्याचं कारण असं आहे की याच्यापूर्वी जे लोक सोबत होती त्यांनी आतापर्यंत फक्त आपल्यापुरतं मर्यादित काम केलं होतं, मी आणि माय सेल्फ। पण तसे साहेब नाही आहेत आमचे राजसाहेब आणि त्यांना आता भक्कम पाठिंबा जर मोदी साहेबांचा मिळत असेल, देशाच्या एका पंतप्रधानांचा आणि महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे जर त्यांना पाठिंबा मिळत असेल तर या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बदल हा निश्चित आहे आणि त्याची सुरुवात आहे। निश्चित तर ही सुरुवात आहे बदलाची, ही सुरुवात आहे भविष्यात होणाऱ्या एका नव्या युतीची आणि ही सुरुवात आहे भाजपच्या मुंबईत होणाऱ्या किंवा महायुतीच्या विजयाची असं नांदगावकर साहेब इथे म्हणतात। कॅमेरामॅन दीपेश महाजनसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।